कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत अब्दुल्लाट येथे राहत्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत 2 आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्यात। दिनांक 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या दरम्यान फिर्यादी पुरुषोत्तम गणेश कुलकर्णी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी तिजोरीतील सोन्याच्या 4 बांगड्या, 2 ते 3 तोळे असा 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ओंकार परीट वय वर्ष 21 आणि योगेश कांबळे वय वर्ष 22 यांना 4 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याजवळून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। पुढील तपासासाठी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सागर पवार, बाळासाहेब कोळी, सागर खाडे, शहाजी फोंडे, राजेंद्र पवार, सचिन पुजारी आणि फारुख जमादार यांच्या अथक प्रयत्नांमुळे गुन्ह्याची उकल झाली आहे। पोलीस यंत्रणेच्या वेगवान कामगिरीमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीचा ऐवज सापडल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।